नाशिकच्या गौरवच्या जीवावर बेतले पण पायावर निभावले। मोबाईल चोराच्या फटक्याने चालत्या गाडीतून रुळावर, एक फटका आणि आयुष्यभराची जखम। कल्याणजवळ धावत असलेल्या एक्सप्रेसमधून मोबाईल चोरीचा प्रयत्न करताना एक प्रवासी थेट रुळावर फेकला गेला आणि त्याचा पाय ट्रेनच्या चाकाखाली गेला। ही धक्कादायक घटना आहे महाराष्ट्राच्या कल्याणजवळील शहाड आणि आंबिवली स्टेशन दरम्यानची। तपोवन एक्सप्रेसने नाशिककडे प्रवास करणाऱ्या 26 वर्षीय गौरव रामदास निकम यांच्या मोबाईलवर एका 16 वर्षीय अल्पवयीन चोरट्याने झडप घातली। निकम यांच्या हातावर जोराचा फटका देत चोरट्याने मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या फटक्यामुळे निकम खाली रुळावर कोसळले आणि त्यांचा डावा पाय थेट धावत्या ट्रेनच्या चाकाखाली गेला। हृदय पिळवटून टाकणारी ही गोष्ट म्हणजे या अपघातानंतर देखील चोरट्याची निर्दयता संपली नाही। जखमी निकम यांना लाठ्यांनी मारहाण करत त्यांच्याकडील 20,000चा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून चोरटा पळून गेला। या घटनेनंतर कल्याण रेल्वे पोलिसांनी तातडीने कारवाई करत 16 वर्षीय अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर भारतीय दंड संहिता कलम 307 हत्या करण्याचा प्रयत्न आणि 309(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एका मोबाईलसाठी एका तरुणाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं गेलं। रेल्वे प्रवास करताना सावध राहा, कारण चोरट्यांच्या फटक्याने आयुष्याचा फडशा पडला जातोय। ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, कल्याण।